नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन जाधव. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, RRBचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत. म्हणजेच RRBचे तुमची जी एक्झाम आहे त्याची सिटी आणि डेट हे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, चला बघूया आपण की तुमची डेट आणि तुमची एक्झाम सिटी कोणती आहे. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ज्या विद्यार्थ्याचं 25 तारखेला एक्झाम होणार आहे त्याला आज त्याचा एक्झाम सिटी आणि डेट समजणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमची जर 26 तारखेला एक्झाम असेल किंवा 27 तारखेला असेल तर त्या तारखेच्या अगोदर 10 दिवसानं तुमची एक्झाम डेट आणि एक्झाम सिटी हे तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. तर ठीक आहे, जाणून घेऊया मित्रांनो की तुमची एक्झाम डेट आणि तुमची एक्झाम सिटी कोणती आहे. तर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि शेअर पण करा मित्रांनो. ठीक आहे, तर जाणून घेऊया मित्रांनो की तुमचं हॉल तिकीट डेट म्हणजे एक्झाम डेट आणि एक्झाम सिटी कोणती आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो की माझी नोकरी ॲप असते, त्याच्यावर प्रवेशपत्र वगैरे आणि वर्तमान जे काही भरती निघतात त्याच्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट मिळतात. चला मित्रांनो, प्रवेशपत्रावर क्लिक केल्यानंतर बघा एक असा इंटरफेस येईल. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये RRB टेक्निशियन हे बघा मित्रांनो, RRB टेक्निशियन भारतीय रेल्वे टेक्निशियन पदाच्या 14,298 जागांची भरती अर्ज स्थिती. म्हणजे हे म्हणजे प्रवेशपत्रामध्ये आपण क्लिक केल्यानंतर इथं प्रवेशपत्र असणार आहेत. तर ठीक आहे, तर इथं बघूया मित्रांनो की आता तुमचा कोणता सेंटर आलेला आहे. सेंटर नाही समजणार, म्हणजे कोणती तुमची सिटी आलेली आहे, एक्झाम सिटी कोणती आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जाणून घ्या. सर्वप्रथम ह्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो एक असा पेज ओपन होईल. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दिलेले बघा RRB टेक्निशियन भरती ह्याचे अजून प्रवेशपत्र कमिंग सून आहेत. परंतु मित्रांनो घाबरू नका, तुमची एक्झाम डेट आणि तुमची एक्झाम सिटी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही चेक करून घ्या तुमची एक्झाम डेट आणि तुमची एक्झाम सिटी कोणती आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता खाली ALP 25 तारखेपासून सुरू होणार आहे. RPF SI 2 तारखेपासून सुरू होणार आहे, 2 डिसेंबरपासून. तर 25 तारखेपासून ALPची सुरू होणार आहे म्हणल्याच्या नंतर त्याचा हॉल तिकीट आपल्याला समजणार आहे आज. ओके, म्हणजे तुमची एक्झाम सिटी कोणती आहे आणि एक्झाम डेट कोणतं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण जाऊयात एक्झाम सिटी. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मित्रांनो तुम्हाला, त्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमची एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट कोणती आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण शेवटपर्यंत बघल्यानंतरच तुम्हाला सर्व काही समजेल की कसं तुम्हाला चेक करायचे, कोणता नंबर कुठे टाकायचा आहे, हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. तर ठीक आहे, व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर जाणून घेऊया आता एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट कोणती आहे. तर ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपण ह्या लिंकवर आलेलो आहे. तर इथे आपल्याला सर्वप्रथम टाकायचं आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर. आता रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकाच्या फॉर्मवर असते मित्रांनो, ते फॉर्मवरचा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आणि इथे आणून टाकायचा. तर ठीक आहे, इथे टाकल्यानंतर मग तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो इथे, आणि खाली जे कॅप्चर कोड दिलेला आहे ते कॅप्चर कोड टाकायचा मित्रांनो. म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा पहिले, नंतर त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आपली, आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कॅप्चर कोड टाकल्यानंतर लॉग इन करायचे. इथे लॉग इन केल्यानंतर तुमचं एक्झाम डेट आणि एक्झाम सिटी समजणार आहे मित्रांनो. तर ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो कसे नाही समजणार आहे. ओके, तर हे बघा मित्रांनो, इथं आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकलेले आहे आणि आता आपण फिलअप करून घेऊ कॅप्चर कोड. ओके, ठीक आहे, कॅप्चर कोड इथे शो करत आहे. तर इथं आपण 2622555 हे कॅप्चर कोड टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा सर्व काही इथे दिलेलं आहे. तुमची एक्झाम डेट कोणती आहे, तुमची फर्स्ट शिफ्ट आहे किंवा सेकंड शिफ्ट आहे. इथे बघा मित्रांनो काही विद्यार्थ्याची सेकंड शिफ्ट असेल, फर्स्ट शिफ्ट असेल, तुमची जी कोणती शिफ्ट असेल ती तुम्हाला इथे समजणार आहे मित्रांनो.
तर तारीख पण समजणार आहे. डेट ऑफ एक्झाम 25 नोव्हेंबर 2024. म्हणजे मी काय म्हणलो होतो सर्वात स्टार्टिंगला, ज्या कोणा विद्यार्थ्याचं 25 तारखेला एक्झाम असेल त्याला आज म्हणजे 10 दिवस अगोदर त्याला त्याचं एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट समजणार आहे. आणि मित्रांनो, यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जरी 10 दिवस अगोदर तुम्हाला डेट आणि सिटी समजत असेल तर मित्रांनो ह्या साईडवर लक्ष देऊन राहा. कारण तुमची ज्या दिवशी डेट आहे म्हणजे 25 नोव्हेंबर समजा तुमची एक्झाम डेट आहे, तर त्या डेटच्या 4 दिवस अगोदर मित्रांनो तुमचं ॲडमिट कार्ड जनरेट होते आणि तेव्हा मग तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगेल मित्रांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर आता एक्झाम डेट ज्याची 25 आहे त्याला आज समजलेले आहेत. ओके, एक्झाम सिटी कोणती आहे म्हणजे टेस्ट सिटी, परीक्षा शहर कोणता आहे, नांदेड. ओके, नांदेड म्हणजे नांदेड प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकते मित्रांनो. आता इथे नांदेड आहे, कोणाचं दुसरीकडे असेल, संभाजीनगर असेल, मग अजून भरपूर असे सेंटर आहेत की तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकते. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, तर हे बघून घ्या तुम्ही. आता तुमचं उपस्थिती होणे का समय म्हणजे काय, रिपोर्टिंग टाईम म्हणजे तुम्ही तिथं उपस्थित कोणत्या वेळेला असायला पाहिजे. ओके, शिफ्टनुसार मित्रांनो बघा, पहिल्या शिफ्टला तुम्ही 7:30ला सकाळी उपस्थित असणे गरजेचे आहे. दुसऱ्या शिफ्टला तुम्ही 11 वाजता उपस्थित असणे गरजेचे आहे आणि तिसऱ्या शिफ्टला तुम्ही 3 वाजता उपस्थित असणे गरजेचे आहे. मग पहिल्या शिफ्टला गेट बंद होण्याचा टाईम काय आहे मित्रांनो, 8:30चा टाईम आहे. म्हणजे रिपोर्टिंग टाईम 7:30चा आहे शिफ्ट 1ला आणि गेट क्लोजचा टाईम आहे 8:30ला. मग तुमची एक्झाम स्टार्ट होणार मित्रांनो 9 वाजता आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला 75 क्वेश्चन असणार आहेत, 60 मिनिट असणार आहेत आणि मग तुमचा पेपर पूर्णपणे 10 वाजता संपणार मित्रांनो. तर ठीक आहे, अशाच पद्धतीने हे बघा तुम्हाला शिफ्ट वाईज इथं पूर्णपणे दिलेलं आहे. ह्याचं वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहिली शिफ्ट कधी आहे, सेकंड शिफ्ट कधी आहे, थर्ड शिफ्ट कधी आहे. तर स्क्रीनशॉट पण काढायची काही गरज नाही आहे, तसं तुमच्या हॉल तिकीटवर सगळं काही येईल. फक्त तुम्ही इथं तुमची एक्झाम डेट आणि एक्झाम सिटी तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो. आणि ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्याच्या 4 दिवस अगोदर तुमचा ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मित्रांनो, त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमची एक्झाम सिटी आणि तुमची एक्झाम डेट जाणून घ्या. ओके, ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू.